तुमची बायको जिवंत आहे ना, वयाच्या 70व्या वर्षी किचनमध्ये जाऊन तिच्या मांडीला मांडी लावून जेवण करा. वयाच्या 70व्या वर्षी किचनमध्ये जाऊन बायकोच्या मांडीला मांडी लावून जेवण करा. तुम्हाला कोणीच काही बोलणार नाही. पण तुमची बायको जर तुमच्या आधी मेली ना, तुम्ही मरून जाणार, पण सुनबाईच्या समोर किचनमध्ये पाऊल ठेवायची तुमच्यात हिंमत शिल्लक राहणार. बदल होतो माणसाचा, एक स्वभाव आहे. सुनबाई नांदायला त्याच्या स्वभावात बदल होतो. लग्नाला महिना झाला पोराच्या, सुनबाईने भाजी केली, चपाती केली, सासऱ्याला जेवण वाढलं. जेवायला बसले सासरे, चपाती जळालेली होती, भाजी तिखट होती, वरण खारट होतं, तरी त्याने मुकाट्याने खाल्लं. कारण त्याच्या मेंदूची संरचना तयार झाली. आता हे सहन करावं लागणार आहे. जे माणसं तारुण्यात भाजीत मीठ कमी जास्त झालं तर बायकोच्या अंगावर भाजीची प्लेट फेकत होते ना, तीच लोक सुनबाईच्या हातून सहज खातात. कारण ती मानसिकता तयार होते. 15 मिनिटांनी तुम्ही जेवायला बसल्या, तुम्हालाही भाजी तिखट होती, ते नवऱ्याकडे गेले, काय ग झालं जेवण? झालं. कसं काय होतं स्वयंपाक? व्यवस्थित होता. खोटं बोल नका, खोटं बोल नका. भाजी तिखट होती, वरण खारट होतं. मला कसे बोलायचे, तिला का बोलले नाही तुम्ही? नवऱ्याने बायकोला एकच वाक्य सांगितलं. एक सांगू का? आपल्याला 2 मुली होत्या. आपल्या दोन्ही मुली सासरी नांदायला गेल्या. आपल्याला 2 मुली होत्या. आपल्या दोन्ही मुली सासरी नांदायला गेल्या. आता तिच्या रूपाने घरात तिसरी तयार करतोय, म्हणून तिच्या अपराध पोटात घालतोय. पुढचं वाक्य ऐका, तुमचा पोरगा म्हणून, तुमचा मित्र म्हणून. पुढचं वाक्य ऐका. जगात सगळ्यात सोपं काम आहे बायकोचा नवरा बनणं. सगळ्यात सोपं बायकोचा नवरा बनणं, याच्यासारखं सोपं काम जगात कोणतंच नाही. जगात सगळ्यात सोपं काम आहे बायकोचा नवरा बनणं. जगात सगळ्यात कठीण काम आहे सुनबाईचा बाप बनणं. पण एक सांगू, जो माणूस सुनबाईचा बाप झाला ना, त्याचं म्हातारपण आनंदात गेलं. ज्यांचं 60च्या पुढे वय आहे ना, त्यांनी मानसिकता तयार करून घ्या. संपलेलं जीवन आहे, मावळणारा सूर्य. कोणत्या क्षणाला मावळेल कोणी सांगू शकत नाही. कोणत्या क्षणाला आब्र येऊन आपल्या आयुष्याचा सूर्य लपून जाईल, आपल्याला कोणाला सांगता येणार नाही. सूत्र बिघडायला ताकद नाही लागत दादा, 1 मिनिटात बिघडतो. सकाळी उठलो, ब्रश करायला लागलो, हात थरथर कापायला लागले आणि पॅरालिसिसचा झटका आला. काय करून घेणार आहे मी? म्हणून कधी ध्यानात ठेवा, सूत्र बिघडायला वेळ नाही लागत. फार कमी वेळेत सूत्र बिघडतं. ती नैतिकता द्या. 60च्या पुढे वय झाल्यानं संपलंय तुमचं जीवन, संपलं. तुमचा पोरगा म्हणून ऐका, माझ्यावर विश्वास ठेवा, तुमचं जीवन संपलंय. आज तुमच्या जीवनात फक्त एकच प्लस पॉईंट आहे, तुमची बायको जिवंत आहे, एवढंच तुमचं सद्भाग्य. सुनबाईने बटाट्याची भाजी केली, पण माझ्या नवऱ्याला बटाट्याची भाजी आवडत नाही. सुनबाईने बटाट्याची भाजी केली, माझ्या नवऱ्याला बटाट्याची भाजी आवडत नाही. वयाच्या 70व्या वर्षी सुद्धा किचनमध्ये जाऊन नवऱ्याकरता दुसरी भाजी करायची हिंमत ज्याच्यात असते ना, ते आयुष्याची जोडीदारी नसते. हे फक्त बायको करू शकते, बाकी कोणीच करू शकत नाही. तुमची बायको जिवंत आहे ना, वैभव जिवंत आहे. तुमचं वैभव जिवंत आहे. मी अंगात शर्ट घातलं, फाटलेलं शर्ट आहे, फाटलेलं शर्ट दिसलं ना, त्या मिनिटाला बटन लावलेलं शर्ट बायको काढायला लावते आणि नवीन शर्ट नवऱ्याला काढून देते. ही आयुष्याची जोडीदारी नसते. ही ताकद फक्त, मला जेवायच्या आधी कोणत्या गोड्या लागतात, जेवणानंतर कोणत्या गोड्या लागतात, या काढून देण्याची ताकद फक्त तिच्या जीवनात असते. तुम्हाला एक सांगतो, पटेल तुम्हाला माझं बोलणं. तुमची बायको जिवंत आहे ना, वयाच्या 70व्या वर्षी किचनमध्ये जाऊन तिच्या मांडीला मांडी लावून जेवण करा. वयाच्या 70व्या वर्षी किचनमध्ये जाऊन बायकोच्या मांडीला मांडी लावून जेवण करा. तुम्हाला कोणीच काही बोलणार नाही. पण तुमची बायको जर तुमच्या आधी मेली ना, तुम्ही मरून जाणार, पण सुनबाईच्या समोर किचनमध्ये पाऊल ठेवायची तुमच्यात हिंमत शिल्लक राहणार नाही. ती हिंमत ज्याच्यामुळे येते ना, ती आयुष्याची जोडीदारी नाही. तुमची बायको 2 दिवस जरी सासरे गेली ना, तर ज्या टायमाला सुनबाई जेवण देईल त्याच टायमाला तुम्हाला जेवा लागतं. हे आयुष्याचं सत्य. खोटं आहे भाव? ती जिवंत आहे म्हणून आपलं जीवन जिवंत आहे. आता क्रॉस एक्झामिनेशनमध्ये बोलतो महिला वर्ग, खरं म्हणजे तुमचंही जीवन 60च्या पुढे शून्यच आहे. तुमच्या जीवनाची काय कला आहे? कपाटामध्ये 10,000 हजाराच्या 10-20 साड्या, 10-20 लाखाचे दागिने. त्या 10 हजाराच्या 10-20 साड्या आणि 10-20 लाखाचे दागिने याची किंमत फक्त त्या कपाडावरच्या 1 रुपयाच्या टिकलीमुळे आहे. ज्या दिवशी कपाडावरची टिकली पुसली ना, त्या दिवशी भावाकडे बहिणीकडे लग्न असलं ना, तरी तुम्ही ते दागिने अंगावर घालणार नाही. बहिणी म्हणतील, का गं तुझ्याकडे एवढे दागिने का नाही घालत? टचकन डोळ्यातून पाणी येईल, कमराचा पदर डोळ्याला लागेल आणि तुमच्या तोंडातून एकच वाक्य निघेल, ज्याने घेऊन दिले होते आणि ज्याच्यासाठी सजायचं होतं तो आयुष्याचा जोडीदारच राहिला नाही, ते शेवटी सजायचं कुणासाठी? किती सरळ जीवन आहे हो, किती सरळ जीवन आहे हो. तरी माणसाला जगणं जमत नाही. हा नैतिक पराजय तुमच्या माझ्या जीवनाचा. तो पराजय बाजूला करा मित्रांनो. माझं बोलायचं राहून गेलं, वाक्य ध्यानात ठेवा, माझं बोलायचं राहून गेलं. छोटंसं वाक्य आहे, हे वाक्य आयुष्यात तुमच्या तोंडात कधीच आलं नाही पाहिजे, कधीच आलं नाही पाहिजे. माझं बोलायचं राहून गेलं म्हणजे काय? सकाळी 9 वाजता आपण सिन्नरला निघालो.
आपण सकाळी 9 वाजता सिन्नरला निघालो आणि सिन्नरला जाता जाता आई दरवाजात होते. का रे कुठे चालला, कुठे चाललाय तू एवढा घाई गडबडीत? आपण आईशी बोललो नाही, गाडीला किक मारली. आम्ही सिन्नरपर्यंत पोहोचत नाही, सिन्नरपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत घरून फोन आला की तुझ्या आईला अटॅक आला, तुझी आई वारली. आणि मग डोळ्यातून पाणी येतं. सकाळी आई माझ्याशी बोलत होती आणि मी पुढे निघून गेलो. माझं तिच्याशी बोलायचं राहून गेलं. रात्री मी 12 वाजता 1 वाजता 2 वाजता घरी आलो. रात्री 12 वाजता 1 वाजता 2 वाजता घरी आलो. वडिलांनी विचारलं दिवसभर बाहेर गेला होता, कुठे गेला होता, कुठे गेला होता? मी वडिलांशी बोललो नाही, बेडरूममध्ये निघून गेलो. सकाळी उठून पाहत होतो काय वडील झोपेतच वारले होते. मग प्रश्न पडला, माझं त्यांच्याशी बोलायचं राहून गेलं. कधी कधी असं होतं ना, आपल्या समोर आईवडिलांना पॅरालिसिसचा झटका येतो, आपल्या समोर आपल्या कुटुंबातल्या माणसाला पॅरालिसिसचा झटका येतो. ते जे बोलतात ते आपल्याला समजत नाही आणि आपण जे बोलतो त्याचं त्यांना उत्तर देता येत नाही. तेव्हा डोळ्यात पाणी येतं की जेव्हा त्यांच्यात बोलायची ताकद होते मी ऐकून घेतलं नाही, माझं त्यांच्याशी बोलायचं राहून गेलं. नवरा बायकोचं भांडण झालं. नवरा संतापात निघून गेला, बायकोने डबासुद्धा दिला नाही आणि सिन्नरच्या चौफुलीवर कंटेनर आलं आणि नवरा ॲक्सिडेंटमध्ये मेला. आयुष्यभर तिच्या डोळ्यात पाणी येतं. सकाळी भांडली नसती तर बरं झालं असतं, माझं त्यांच्याशी बोलायचं राहून गेलं. किंवा नवरा संतापात ड्युटीवर निघून गेला, घरी बायकोलाच कमी जास्त अटॅक आला आणि मेली. मग त्याच्या डोळ्यात पाणी येतं, तिच्याशी भांडायला नको पाहिजे होतं, माझं तिच्याशी बोलायचं राहून गेलं. पोरगा म्हणून ऐका, घरातून जेव्हा पण बाहेर निघतात ना तेव्हा भांडण बाजूला ठेवून निघा, भांडण बाजूला ठेवून नका, बोलूनच घ्या. एक वाक्य का होईना बोलून घ्या. काही नाही, कोणाचा कोणता क्षण कधी संपून जाईल हे कोणीच सांगू शकत नाही. हे सगळं जे नाटक आहे हे संसाराचं नाटक आहे. जीवनाचं एकच सूत्र सांगतो आणि थांबतो. आर्य चाणक्य तुमच्या माझ्या प्रश्नाचं उत्तर देतो. तो चाणक्य असं सांगतो की जीवन असं आहे, लहानपणी आई मरू नये, लहानपणी आई मरू नये, तारुण्यात पती मरू नये, म्हातारपणी बापासमोर पोरगा मरू नये, आणि शेवटचं वाक्य, जीवन किती वर्ष जगा, मरताना देवाचा विसर पडू नये, पडूच नाही. अखंड त्याचं चिंतन आपल्या वाणीत असलं